उपवास म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे गरमागरम खुसखुशीत आणि चविष्ट साबुदाणा वडा. आज आपण अगदी हॉटेल स्टाईल, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा परफेक्ट साबुदाणा वडा बनवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स देखील सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे वडा कधीच फुटणार नाहीत आणि तेलही कमी पितील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मिक्सर भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरची घालायच्या आहेत आणि मिक्सरला जाड भरडसर असं आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. एका पसरट भांड्यामध्ये 1 कप भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. त्यामध्ये 1 मोठा बटाटा उकडून किसून घातला आहे. किसून घातल्यामुळं बाइंडिंग छान येते. यामध्ये वाटलेले हिरवी मिरची आणि शेंगदाणा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ही सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करायचे आहे. हाताने दाब देत हे सर्व गोळा मळून घ्यायचा आहे. बटाट्याच्या ओलाव्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मळून येतं. अतिरिक्त पाणी घालायची कुठलीही गरज लागत नाही आहे आणि इथं आपलं वड्याचं पीठ मळून तयार आहे. आता वडे करण्यासाठी हाताला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलही लावू शकता. पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या हातावर ठेवून त्याला थोडंसं चपटं करायचं आहे आणि आकार द्यायचा आहे. वड्याचा आकार दिल्यानंतर आपला इथं वडा तयार आहे. ह्याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे. तळण्यासाठी आपण इथं मध्यम गॅसवरती मध्यम गरम तेल केलं आहे. सर्व वडे यामध्ये हळूच सोडायचे आहेत. गरम तेल आपल्या हातावरती उडू शकतं. 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला दुसऱ्या बाजूने ते पलटून घ्यायचे आहे. तळण्याचं जे काम आहे ते आपल्याला मीडियम गॅसवरती आणि मध्यम गरम तेलामध्येच करायचं आहे. जर आपण हाय फ्लेमवरती गॅस केला तर हे वडे फुटू शकतात. त्यामुळं आपल्याला हे मध्यम गॅसवरतीच तळायचे आहे. 5 ते 6 मिनिटानंतर आपले सर्व वडे कुरकुरीत आणि ब्राऊन रंगाचे झाले आहेत. त्यांना आपण आता काढून घेऊयात. इथं आपले कुरकुरीत साबुदाणा वडे तयार आहेत. त्यांना आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत. आता हे साबुदाणा वडे खाण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत, जी तुम्ही हॉटेलमध्येही खाल्ली असेल. तीच चटणी आज आपण घरी करणार आहोत, ज्याला आपण दही काकडीची चटणी म्हणतो. तर ही बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा कप दही घेतलं आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाणा कूट, 1 काकडी किसून घेतली आहे, 1 हिरवी मिरची, 2 मोठे चमचे पिठी साखर आणि 1/4 टेबलस्पून सैंधव मीठ घातलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चटणी घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून हिला पातळही करू शकता. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथं आपली हॉटेल स्टाईल दही काकडी चटणी तयार आहे. आता ही चटणी गरमागरम वड्यांसोबत सर्व करायची आहे. हे गरमागरम वडे आणि ही दही चटणी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला हॉटेलसारखी चव नक्कीच मिळू शकते. तर येणाऱ्या आषाढी वारीच्या उपवासासाठी तुम्ही हे गरमागरम कुरकुरीत वडे घरी नक्की तयार करा. तुमचे वडे कसे झाले होते मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एका चविष्ट रेसिपीसोबत.